आजपासून 50-60 वर्षांनी, 100 वर्षांनी म्हणा किंवा 1.5 वर्षांनी तुमचं नावही कोणाला आठवणार नाही. आज आपण जीव तोडून काम करतो, घर बांधतो, पैसा कमवतो, टू व्हीलर घेतो, फोर व्हीलर घेतो, घरामध्ये AC वगैरे सगळ्या आपण सुखसुविधा करतो, मालमत्तासुद्धा आपण जमवतो. पण खरं सांगू का, आणखी 100 वर्षांनी आपण, आपले मित्र मैत्रिणी, नातेवाईक सगळे जमिनीत गेलेले असणार. आपण जीव तोडून बांधलेले घर ना दुसरंच कोणीतरी वापरत असणार. आज आपल्याकडे असलेली सगळी मालमत्ता ना कधी दुसऱ्यांची झालेली असेल ना हे सुद्धा आपल्याला कळालेलं नसेल. आपली पुढची पिढी कदाचित आपण कोण होतो हे फारसं लक्षात सुद्धा ठेवणार नाही. जरा विचार करा, आपल्याला आपल्या आजोबांच्या वडिलांचं नाव तरी आठवतं का? ते तरी आपल्याला माहिती आहे का? मग यावरूनच आपण सुद्धा आता सध्या आपली ही परिस्थिती आहे. इथून पुढं तर अजूनच इमोशनल अटॅचमेंट किंवा जी भावनिक अटॅचमेंट आपल्या आईवडिलांसोबत जी असते किंवा आपल्या नातेवाईकांसोबत जी आहे ना, तर ती खूप कमी होत चाललेली आहे. त्याच्यामुळे आपण आपल्यावरूनच विचार करूया. माणूस गेल्यावर काही वर्ष लोक आठवण काढतात, काही महिने काढतात, पण त्यानंतर ना अगदी हळूहळू आपला इतिहास, फोटो, आपण केलेली कामं सगळी धूसर होत जातात. आणि एक दिवस असं सुद्धा म्हणतात की त्यांनी त्यांच्यासाठीच केलं होतं, आमच्यासाठी काय केलंय, तेव्हा त्यांना पण लागणारच होतं ना हे, म्हणून तर त्यांनी केलं, ते त्यांचं म्हणजे कर्तव्यच होतं म्हणूनच केलं, असं सुद्धा म्हणून ना ते हळूहळू आपलं नाव विसरून जातात. काळ जातो आणि एक दिवस आपण त्यांच्या आठवणीतून ना गायब सुद्धा होतो. मग कधीतरी लक्षात येतं की सगळं मिळवायच्या नादात आपण किती मूर्खपणा करत होतो. आणि आपण इतकं सगळं केलं, मग परत आपल्याकडं काय असतं की पश्चातापच राहतो ना, कारण तेव्हा आपल्याकडं म्हणजे तेवढा वेळही नसतो. आणि जरी वेळ असला ना तरी आपण कुठं जाऊ शकत नाही, कारण आपली तब्येत तेवढी साथ देत नाही. कारण असं म्हणतात ना की घरं बांधायच्या म्हणजे तरुण वयामध्ये जेव्हा आपले घराचे स्वप्न पूर्ण होत नाहीयेत आणि जेव्हा म्हातारपणी होणार तर आपल्याला जिन्यातच घर बांधावं म्हणजे जिन्यातच आपल्याला खोली करून राहायला लागणार, कारण आपले गुडघे साथ देणार नाहीयेत की जिन्यावरून वरती जायला. म्हणजे अशी सुद्धा परिस्थिती आपल्याला तेव्हा वाटायला लागेल की काय हे आपण घर बांधलं पण त्याचा आपण उपभोग सुद्धा घेऊ शकत नाही, किंवा आता आपल्याकडे वेळ आहे, पैसा आहे, पण आपण फिरू सुद्धा शकत नाही, कारण जरासं गेलं तरी BP शुगर वगैरे हे जे काय आहे तर हे टेन्शन इतर वगैरे ह्याच्यामुळे स्ट्रेसमुळं ना सगळं हे BP शुगर वगैरे परत वाढायला लागतो, मग घर सोडायलाच नको होऊन जातं. तर अशी परिस्थिती. त्याऐवजी ना जर जेव्हा आपल्याकडे तरुण वयामध्ये वेळ असतो ना तेव्हा सगळ्या गोष्टींचा आपण उपभोग घेतला ना तर कदाचित आपल्याला म्हातारपणी अशा गोष्टींचा बिलकुल विचार नाही करावा लागणार. त्याऐवजी जर वेळ परत मिळाला असता ना तर आपण न केलेल्या गोष्टींचा फेरफटका तरी मारला असता. आपल्या माणसांना जरा जास्त मिठ्या मारल्या असत्या, मुलांना आणि आपल्या प्रेमाच्या माणसांना जास्त वेळ दिला असता. हल्ली तर मुलांच्याकडे बघायला वेळ पण नाही, कारण प्रत्येकाचं सर्व्हिस करिअर करायचं आहे, मुलांसाठी साठवून ठेवायचं आहे सगळं. पण त्याच मुलांना आपण कुठंतरी ना हे साठवायचं ह्याच्या नादात ना त्यांच्याने आपली इमोशनल अटॅचमेंट कमी होत चालल्या. मुलं ना अगदी प्रॅक्टिकल प्रोफेशनल बनलेली आहेत, म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये ना ते चॅलेंज लावतात, मला जर असं केलं तर मी तुला असं करू. म्हणजे ह्याचा अर्थ आपण म्हातारपणी ना त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार ना, मुलं आपल्याला सांभाळतील वगैरे. आता कधी शाळेत बोलवलं ना तरी आपण स्पष्ट सांगतो की आज मला वेळ नाहीये, माझ्या शाळेत काम आहे, मला दवाखान्यात जायचं आहे, किंवा मला इतर ठिकाणी जायचं आहे, माझी बस जाईल, माझी रेल्वे जाईल, फ्लाईटचे तिकीट्स आहेत, हे जाईल, आपण असं म्हणत बसतो ना आणि त्यांच्या शाळेत जात नाही. मग म्हातारपणी आपण त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार ना की त्यांनी आपल्याला सांभाळावं, त्यांनी आपल्याला वेळ द्यावा, कामावरून आल्यानंतर त्यांनी आपल्याशी बोलावं, असं आपण आता अजिबात बिलकुल अपेक्षा करू शकत नाही. आणि आपण स्वतःच म्हणतो की खूप ॲडव्हान्स पिढी आहे, पण ॲडव्हान्स पिढी घडवण्याला ना आपण स्वतः जबाबदार असतो, कारण आपणच आपल्या जर मुलांना वेळ नाही दिला ना तर मुलं आपल्याला म्हातारपणी कशी बघतील, किंवा त्यांना म्हणजे आपण अशा कशा त्यांच्याकडून अपेक्षा अशा ठेवू तरी शकतो की. आणि कसं होतं की आता जरा काय झालं, काय शाळेत
सांगितलं की हां हे घे पैसे घेऊन जा, दे जा त्यांना टीचरांना, दे जा वगैरे असं आपण म्हणून सांगतो की तुझी फी भरायला मला वेळ नाही आहे, जाऊन द्यायचा पैसे. मग जर आपल्याला म्हातारपणी पण जर त्यानं तसंच केलं, कुणाजवळ तरी सांगितलं की हे पैसे आणि त्यांना दे म्हणून सांभाळ त्यांना वगैरे, तर कसं होणार ना. म्हणजे ह्याच गोष्टींचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. म्हणजे ॲडव्हान्स ह्या पिढी ज्या म्हणतात ना, तर ते घडवायला आपण स्वतःच जबाबदार आहोत असं म्हणायला ना खरोखर काय हरकत नाही. त्याच्यामुळे जोपर्यंत वेळ आहे ना तोपर्यंत जगून घेतला पाहिजे. आपल्या जवळच्या माणसांना तरी किमान वेळ दिला पाहिजे. कारण शेवटी खरी गोष्ट एकच आहे की आयुष्य म्हणजे पैसा नाही. आयुष्य जगण्यासाठी पैसा लागतो, पण तो मापात असावा असं नाही म्हणणार की. कारण आता हल्ली तर असं झालंय ना, जन्माच्या वेळेस पण व्हेंटिलेटरवर घेऊनच यायचं आणि मरणाच्या वेळेस सुद्धा व्हेंटिलेटरवरच जायचं, अशी आता सध्याची परिस्थिती झाल्या. त्याच्यामुळे व्हेंटिलेटर हे मशीन लावण्यासाठी सुद्धा आपल्याकडे पैसे असणं गरजेचं आहे. शेवटच्या टप्प्यात का होईना, पण ते व्हेंटिलेटरची आता हल्लीच्या परिस्थिती म्हणजे लोकांची हीच अवस्था झालेली आहे. जन्माच्या वेळेस पण व्हेंटिलेटर, मरताना सुद्धा तुम्हाला व्हेंटिलेटरची गरज पडणार आहे. त्याच्यामुळे ना पैसा लागणार आहे, पण इतका पण बेफाम नको की आपला जीव तोडून काम करतोय ना त्याचं आपल्याला भान नाही राहिलं असं नको व्हायला. तर त्याच्यामुळे आयुष्य म्हणजेच काय आता थोडक्यात म्हणावं लागले तर आपल्या माणसांबरोबर घालवलेला वेळ म्हणजेच आपलं आयुष्य असं म्हणावं लागेल. पैसे कमवायला पाहिजेत नाही असं नाही आहे, पण त्या पैशांचा सदुपयोग होईल किंवा पुढची पिढी विनाकारण साठवून ठेवायला. कारण जेव्हा आपण साठवलेल्या पैशांची ना पुढच्या पिढीला बिलकुल किंमत राहणार नाही. त्याच्यामुळे सगळं जर रेडीमेड मिळालं ना तर ते मुलांना म्हणजे मुलं वाया जातील म्हणायला हरकत नाही. कारण कष्ट करायची तयारीच नाही ना, आणि हे येणार आहे कुठनं, 4 पैसे मिळतात कुठनं, ह्याचा जर आपल्या मुलांना आपण जाणीव नाही करून दिली ना तर कदाचित जेवढं आपण कमवलंय ना त्याची सुद्धा वाट लावल्याशिवाय आपली मुलं राहणार नाहीत. त्याच्यामुळे वेळीच मुलांना सावध करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं लागेल तेवढंच कमवलेलं बरं. विनाकारण जास्त आपल्याकडं पाहिजे असं आपल्याला हव्यास नको, आणि हव्यासाच्या पोटीने एक दिवस आपल्यावर कधी व्हेंटिलेटर येऊन पडेल ना हे आपल्याला सुद्धा कळणार नाही. त्याच्यामुळे 100 वर्षांनी 50 वर्षांनी असू दे, 60-70 वर्षांनी असू दे, आपले नाव पुढची पिढी काढणार नाही.